प्रकृतिं शास्त्रपारगाः तां धर्मचारिणीं शम्भो प्रणमामि परां शिवां प्रणमामि परां शिवां यस्य चिन्तनमेवात्र सर्वदुःखैकनाशनं नमामि सिद्धिदं देवं फलसिद्धाख्य सद्गुरुं सच्चिदानंद स्वरूप परात्पर परस्य परब्रह्म भगवान सिद्धेश्वरांच्या चरणकमली अनंत प्रणिपात समर्पित करून सच्चिदानंद स्वरूप श्रीमद जगद्गुरु प्रसिद्ध महास्वामीजी यांच्या दिव्य चरणकमली नतमस्तक होऊन आष्टी क्षेत्रामध्ये त्यांनी शिवकृपेने जन्म घेतला असे वैराग्यमूर्ती श्री शिवसंत लक्ष्मण महाराज यांच्या 146व्या स्मृती महोत्सवानिमित्त उपस्थित असलेले श्री विश्व चैतन्य शिवाचार्य महाराज व त्याचप्रमाणे या सप्ताहामध्ये 10 दिवस 11 दिवस सतत शिवसंत लक्ष्मण महाराजांच्या अभंगावर सुंदर आणि स्वच्छ अशा प्रकारचं चिंतन या ठिकाणी प्रस्तुत केलं असे हरिभक्तपरायण श्री सीताराम महाराज रोडगे व त्याचप्रमाणे या ठिकाणी रोजच्या रोज दैनंदिन होणारे जे कार्यक्रम या कार्यक्रमात उपस्थिती लावणारे सर्व सन्माननीय शिवभक्त मंडळी पारायण करत्री शिवभक्त मंडळी माता आणि भगिनी लक्ष्मी महाराज श्री यशवंत लक्ष्मी महाराज यांचा हा स्मृती महोत्सव या स्मृती महोत्सवामध्ये गाथा पारायण झालेला आहे। पारायणाच्या माध्यमातून आपली भावशुद्धी करून घेणं अत्यंत आवश्यक आहे। प्रपंचामध्ये राहता राहता प्रपंचातील भाव तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये दृढ झालेला असतो आणि या प्रापंचिक भावनेमध्ये अहोरात्र आपण या ठिकाणी आपलं आयुष्य घालून या प्रपंचामध्ये भटकत राहतो।
संत महात्मे तुम्हाला यातून उतरून काढण्यासाठी जन्माला येतात. जगाच्या कल्याणात तुमचे अवतार, दया निरंतर तुम्हापाशी. शिवसंत लक्ष्मण महाराज अशा तऱ्हेने या ठिकाणी सर्वसामान्य अवस्थेमध्ये जन्माला आले आणि सद्गुरु कृपेनं, जगद्गुरु प्रसिद्ध महास्वामींच्या कृपेनं त्यांना त्यांच्या शुद्ध अंतःकरणामुळे, शुद्ध भावनेमुळे त्यांना कैवल्याची प्राप्ती होण्यासाठी त्यांना त्या ठिकाणी सद्गुरूचा आशीर्वाद प्राप्त झाला. आणि भाव शुद्ध होणं अत्यंत आवश्यक असते. असे शुद्ध भाव ज्याचा, देवांकितयाचा ज्याचा भाव शुद्ध असतो, परमेश्वरी त्याचा अंकित होत असतो. आपणही आपल्या जन्मामध्ये जन्माला आल्यानंतर जेणे देव तडे हाता अशा सोयीचा लागाने, ज्यांना आपल्या हाती देव सापडेल किंवा देव आपल्या हृदयाची, अशा प्रकारच्या सोयीताच्या मार्गाला आपण लागलो पाहिजे. म्हणून भाव तुमच्या आमच्या अंतःकरणाचे शुद्ध होण्याकरिता या गाथा पारायणाची फार मोठी आवश्यकता आहे. त्यामध्ये अधिकात अधिक त्याला आत्मकल्याण करून घ्यायचं आहे किंवा आपलं जीवन पवित्र आणि पावन करून घ्यायचं आहे. त्यांनी इतर कुठं पाण्यात स्नान करण्यापेक्षा त्या संतांच्या उपदेशामध्ये, त्या संतांच्या अभंगवाणीमध्ये आपलं स्वतःचं जीवन घालून स्वच्छ आणि पवित्र करून घेणं आवश्यक असते. असे शुद्ध भाव ज्याचा, देव अंकित तयाचा, त्याचा शुद्ध भाव आहे. भाव एवे जंतूनाम कारण बंधमोक्षयो. भगवत्पाद रेणुकाचार्य सिद्धांत शिकवणी ग्रंथात म्हणतात